महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे देखील आज उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर त्यांच्या दारामध्ये अशा पद्धतीने रांगोळी काढण्यात आलेली आहे। स्वतः रवींद्र धंगेकर या ठिकाणी आहेत। तुम्ही देखील बाप्पांच्या दर्शनासाठी निघालात आणि जोरदार तयारी देखील केली आज उमेदवारी अर्ज भरण्याची। आज सगळ्यात आनंदाचा दिवस आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि पुणेकर सज्ज झालेत। येणारा काळ रवी धंगेकर हा कार्यकर्त्याचा असेल हा माझं मत आहे, कारण मी पुणेकरांसाठी मत मागतोय। पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणेकर जिंकणार आहेत। समोरचे उमेदवार जर बघितले तर आता ते देखील तेवढेच ताकदीचे आहेत। महायुतीचे उमेदवार असतील किंवा वंचितनी जे उमेदवार दिलेले आहेत वसंत मोरे आणि त्याचबरोबर आता MIMची बी चौरंगी लढत आपल्याला या ठिकाणी पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे। मी 30 वर्ष पुणे शहराचं राजकारण अत्यंत जवळनं बघितलंय आणि सगळ्या निवडणुकीमध्ये 30 वर्षामध्ये लोकसभेपासून तर नगरसेवकापर्यंत कशा पद्धतीने निवडणुकीचे तंत्रमंत्र विरोधक वापरतात हे मी जवळनं बघितलं। एकदा माघारी झाली की त्यानंतर मी खुल्या मनाने आपल्याशी चर्चा करेल आणि खुल्या मनाने तुम्हाला सांगेल की कोणाला किती मतं पडतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगेल, कारण हे सगळे प्रयोग पूर्वी माझ्या डोळ्यासमोर झालेले आहेत आणि हे प्रयोग कसे बंद करायचे हे मला माहिती आहे। कोण कोण असणार आहेत तुमच्या उमेदवारी अर्ज भरताना? मोठे नेते कोण कोण येणार आहेत? काँग्रेस पक्षाचे सगळे लीडर असतील, आजी माजी आमदार आणि बाकीचे प्रचारात तुम्हाला दिसतील। आज पवारसाहेब असतील, संजय राऊत असतील, राष्ट्रवादी इंडिया फ्रंटचे आपमधले काही नेते असतील, म्हणजे प्रमुख नेते आज फॉर्म भरायला येणार आहेत। आम्ही तिघं अमोलजी कोल्हे असतील, सुप्रियाताई असतील, मी असं आम्ही तिघं एकत्र मिळून भरतोय। त्यामुळे सगळ्याच पक्षाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित असतील। एक वेगळा उत्साह महाविकास आघाडीतील या सगळ्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे